राज्यातील मराठा विरुद्ध ओबीसी वादापासून तुम्ही अलिप्त राहू शकत नाही। सिल्वर ओकच्या भेटीत भुजबळांची पवारांसमोर प्रतिक्रिया। पवारांनी चर्चेची तयारी दाखवल्याची माहिती। आरक्षण आंदोलनामुळे गढूळ झालेलं वातावरण निवळण्यासाठी कोणालाही भेटायला तयार। पवारांच्या भेटीनंतर भुजबळांचं वक्तव्य। पवारही चर्चेसाठी तयार। पवारांना भेटण्यासाठी केवळ प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं। भुजबळांची माहिती। भविष्यात गरज पडली तर मोदी आणि राहुल गांधींना देखील भेटेन। भुजबळांचं विधान। महाराष्ट्रात आता मुद्द्याचं राजकारण उरलं नाही। आषाढी वारीत चालल्यानंतर विनोद तावडेंची खंत। ओबीसी मराठा आरक्षणाचा वाद कायद्यानं सोडवण्याचा सल्ला। विशाळगडावरील जाळपोळीवरून गुन्हा दाखल झाल्यावर संभाजीराजे स्वतः शाहूवाडीत पोलिसात दाखल। जाळपोळीचं समर्थन नाही पण परिस्थिती भयाण। संभाजीराजेंची माहिती। विशाळगड जाळपोळ प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल। मध्यरात्री कोल्हापुरात जाऊन घेतली आयजींकडून माहिती। बंदोबस्त आणि कायदा त्यासोबतच सुव्यवस्थेसंबंधी दिल्या सूचना। उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही। ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अभिमुक्तेश्वरांचं वक्तव्य। मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंसह कुटुंबियांची घेतली भेट। कोकण रेल्वे रुळावर कोसळलेली दरड हटवण्याचं काम अंतिम टप्प्यात। थोड्याच वेळात कोकण रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू होण्याची शक्यता। कोकण रेल्वे ठप्प झाल्यानं अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी बसची सोय। रत्नागिरी स्थानकातून 40 तर चिपळूणमधून 18 बस रवाना। खेडकर कुटुंबाच्या शोधार्थ पुणे ग्रामीण पोलीस। खेडकरांच्या बंगल्यावर जाणं ही मनोरमा। दिलीप खेडकर पोलिसांच्या हाताबाहेरच। मुस्लिम महिलांना पोटगीचा अधिकार देण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय। शर्यतीच्या विरोधात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची प्रतिक्रिया। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध